नमस्कार मंडळी, आरबी चॅनल या मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे कॅल्शियम, म्हणजे तुम्ही तुमच्या हाडातील कमी झालेलं कॅल्शियम कसं वाढवू शकता, काय खाल्ल्याने कॅल्शियम वाढतं, काय खाल्ल्याने शरीरातील हाडातील कॅल्शियम कमी होतं, याच सगळ्या विषयावर आपण सविस्तर बोलणार आहोत। तर मंडळी, आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोक असतात ज्यांच्यात कॅल्शियमची कमतरता असते आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या चालू केलेल्या असतात, पण सततच्या गोळ्या खायला सुद्धा कंटाळा येतो, पण नाईलाजाने कॅल्शियम वाढवण्यासाठी त्या गोळ्या खाव्या लागतात आणि कायम गोळ्या चालू ठेवायच्या म्हटल्यात तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्याही कॅल्शियमच्या गोळ्या न खाता सुद्धा तुम्ही कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढू शकता। असे कोणते पदार्थ आहेत ज्याने कॅल्शियम वाढतं, हाडं मजबूत होतात, परंतु त्याआधी आपल्या शरीरात कॅल्शियमची कमी कशामुळे होते, कोणत्या कारणामुळे होते ते आधी बघूया आणि मग त्यावरील उपाय बघूयात। तर आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी होण्याची कारणं म्हणजे कॅल्शियम युक्त आहार न घेणं किंवा चुकीचा आहार घेणं, म्हणजेच साखर मिठाचे पदार्थ जास्त घेणं, कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड घेणं, शरीरामध्ये कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन नीट न होणं किंवा हार्मोनल इनबॅलन्स। तर काही औषधांमुळे सुद्धा आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊ शकतं। तसंच शरीरात विटॅमिन डी, विटॅमिन सी, ई, विटॅमिन के, मॅग्नेशियमची कमतरता असल्यास कॅल्शियमचं नीट ॲब्झॉर्प्शन होत नाही, परिणामी कॅल्शियमची कमतरता दिसून येते। तर ही काही कारणे आहेत ज्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होते। मग आता आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली आहे हे ओळखायचं कसं, त्याची लक्षणं कोणती ते थोडक्यात समजून घेऊया। हातापायांची नखं पांढरेत आणि कमकुवत होतात व लगेच तुटतात। हातापायांना मुंग्या येणं, हाडातील ठिसूळपणा, सांधेदुखी, हाताची हाडं, पाय, मांडी दुखणे किंवा त्वचा कोरडी होणे, खाज येणे, दात दुखणे, किडणे किंवा त्यांची मुळे सैल होणे, मासिक पाळीवेळी ओटीपोटात दुखणे, निराशा, हाडांची झीज होणे, गुडघे दुखणे यांसारखे त्रास सुरू होतात जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शियमची कमी होते। तर कॅल्शियमची कमतरता दूर कशी करावी, असं काय करावं की शरीरातील कॅल्शियम भरून निघेल ते सांगते। तर तुम्हाला माहीत असेलच की सगळ्यात जास्त कॅल्शियम चिकन, अंडी यामध्ये असतं, तसंच सी फूडमध्येही जास्त प्रमाणात असतं। सी फूडमध्ये मासे, कोळंबी, खेकडे यामध्ये सुद्धा कॅल्शियमचे प्रमाण जास्त असतं। या सगळ्याचा जर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। पण कॅल्शियम वाढवण्यासाठी फक्त नॉनव्हेज खाल्लं पाहिजे असं काही नाही, व्हेजिटेबल फूड सुद्धा आहेत ज्याने कॅल्शियम वाढतं। ते म्हणजे सगळे डेअरी प्रोडक्ट, म्हणजे दूध, दही, चीज, पनीर यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं। परंतु काही लोकांना याचा स्मेल आवडत नाही किंवा कोणतेच डेअरी प्रोडक्ट आवडत नाहीत। अशा लोकांनी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा, म्हणजे मेथी, मुळा, पालक इत्यादी। आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ड्रायफ्रूट आहेत, उदाहरणार्थ बदाम आहे, अक्रोड आहे, अंजीर इत्यादी। त्यानंतर फळांमध्ये युजली कॅल्शियम कमी असतं, त्यातल्या त्यात संत्री, किवी, पायनॅपल यामध्ये कॅल्शियम असतं, ते तुम्ही खाऊ शकता। त्याचबरोबर नाचणीची भाकरी, सोयाबीन, तीळ यामध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं। पण मंडळी, नुसतं हे पदार्थ खाऊन उपयोग नाही, तर हे सगळं आपल्या शरीरात जाऊन त्याचं शोषण होऊन ते रक्तात जाऊन हाडांमध्ये गेलं पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल। पण या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विटॅमिन डी ची गरज असते आणि विटॅमिन डी कशातून मिळतं? अन्नातून तर फार कमी मिळतं, म्हणजे अंड्यातला जो पिवळा भाग आहे किंवा दूध आहे याच्यातनं आपल्याला विटॅमिन डी मिळते, पण जो मेन सोर्स आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश। तर प्रत्येकाने सूर्यप्रकाशात गेलं पाहिजे, ते पण कधी? सकाळी 9 ते 4च्या दरम्याने, म्हणजे जेवढं सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडेल तेवढं विटॅमिन डी आपल्याला मिळतं। विटॅमिन डी जर तुमच्या शरीरात पुरेसं असेल तर तुमच्या कॅल्शियमचं शोषण होतं, ते रक्तात हाडांपर्यंत पोचतं आणि हाडांमध्ये टिकून राहतं। तर मंडळी, हे सगळं कराल तर तुमच्यात कॅल्शियमची कमतरता कधीच भासणार नाही, तुमची हाडं अगदी म्हातारपणात सुद्धा कायम मजबूत राहतील। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।